नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. राज्यामध्ये सध्या भीक भिक्षा या शब्दावरून प्रचंड गोंधळ चाललाय. भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधल्या संतपीठाच्या कार्यक्रमामध्ये असं सांगितलं की अनेक लोकांनी भीक मागून संस्थांची उभारणी केली. अर्थात भाषणातील भीक मागून या शब्दावरती अनेकांनी आक्षेप व्यक्त करत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे नेते महापुरुषांचा अवमान करतायत असं सांगितलं. अर्थात महापुरुषांचा अवमान करण्याच्या आरोपाची आणखी एक भर पडली असं ते सांगितलं जात आहे. अर्थात जालन्यामधल्या घनसावंगीच्या साहित्य संमेलनात उद्धव ठाकरेंनीही याचा उच्चार करत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय. अनेकांनी चंद्रकांत पाटलांना भीक या शब्दावर धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच भीक या शब्दांवर आणि भीक या शब्दातील भावनेवर आपण बोलतो. चंद्रकांत पाटलांचं भाषण त्याआधी नीट ऐकणं आवश्यक आहे. कृपया ते ऐका. देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, मला पैसे द्या. आता त्या काळामध्ये 10 रुपये देणार. ऐकलं? महर्षी दोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी संस्था लोकांच्या निधीतून उभारल्या. अर्थात या सगळ्यांच्या कार्याचा सन्मान चंद्रकांत पाटील करत होते. मला चंद्रकांत पाटलांचा फारसा बाजू घेऊन विषय मांडायचा आहे असं अजिबात नाही, पण त्यातल्या भीक या शब्दावर, भिक्षा या शब्दावर मात्र मला बोलायचं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भिक्षा मागून जगत होते आणि एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गप्पा मारताना त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा ते एकदा. मैं 35 साल तक भिक्षा मांग करके खाया हूं. अब किसी के गले नहीं उतरेगा लोगों के घर में, इसलिए खाने का कोई बचा जो अच्छा मैं कभी बता करके नहीं जाता था, पड़ा है तो खाता था, वरना चला था. हा, म्हणजे आता असा आक्षेप घ्यायला नको कोणी की संघ भीक मागत असतो. म्हणजे एका पत्रकारांनी, समाजवादी पत्रकारांनी, ते पण असोवाल्यांनी या भीक मागून जगण्याच्या सवयीला अर्थातच म्हणून अनुमोदन दिलेलं आहे. संभाजीनगरचेच आहेत ते. त्यांना असं काही आलं संघ विचाराशी संबंधित की अचानक पोटशूळ उठतो आणि ते बोलतात. त्यांनाही सवय आहे तशी म्हणायची, बोलायची. मागायची नाही आहे सवय, कारण समाजात त्यांना कधी मागावं लागत नसतं. तर भिक्षा मागून जगण्याची सवय, भिक्षा मागून आयुष्य कंठण्याची सवय, म्हणजे भीक मागून जगण्याची, भिक्षा मागून जगण्याची यात खूप मोठा फरक आहे. आपलं काही निर्माण करायचं असेल तर समाजाचा वाटा घेऊन करणं याला फार वाईट समजलं जात नाही. मी तुम्हाला महात्मा गांधींचं एक उदाहरण देतो. मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांनी एक विधान पंडित मदन मोहन मालवीय यांच्या बाबत केलेलं होतं. आता भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय कोण आहेत आणि त्यांचं योगदान काय आहे हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. पंडित मदन मोहन मालवीय, ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला, ते मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक आहेत. मदन मोहन मालवीय यांच्या विषयात महात्मा गांधी म्हणत की मदन मोहन मालवीय इज अ सक्सेसफुल बेगर. एक यशस्वी भिकारी आहेत ते. होतं तसंच होतं. पंडित मदन मोहन मालवीय विश्वविद्यालयाच्या निर्मितीसाठी अक्षरशः भिक्षा मागत होते. अक्षरशः भिक्षा, भीक मागत होते आणि या भिकेच्या पैशातूनच त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालय उभा केलं. अहो, ही भीक मागणारा, यासाठी भीक देणारा किती ग्रेट असतो याची कल्पना स्वतःचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी भीक मागणाऱ्याला येणं शक्य नाही. तुम्हाला आठवतंय सिंधुताई सपकाळ आपल्या आयुष्याची चित्रकथा मांडताना सांगायच्या की चितेवरच्या अग्नीला घेऊन आणि तिथल्याच
दाण्यांना घेऊन ज्वारी गहू जे काय ठेवलं असेल ते मी शिजवून स्मशानात कितीतरी वेळेला स्वयंपाक करून जेवली आहे, सिंधुताई सांगायच्या. अहो, मदन मोहन मालवीय यांनी हैदराबादमध्ये प्रेत नेत असताना त्या प्रेतावर उधळलेली नाणी गोळा करून आपला काही धनसंचय केलेला आहे बनारस विश्वविद्यालय स्थापन करण्यासाठी. अरे, केली पदराची झोळी असं म्हणून सिंधुताई सपकाळ लोकांच्या समोर माझ्या लेकराच्या पोटात अन्नाचा घास पडण्यासाठी पैसे द्या म्हणायच्या. त्यावेळेला सिंधुताईंच्या अनाथाश्रमाला सरकार निधी देत नव्हतं, सरकार पैसे देत नव्हतं. मग मायबाप सरकारची जबाबदारी मायबाप जनता उचलत त्या हजारो मुलांच्या आईच्या झोळीत, मी पदरात सुद्धा म्हणत नाही, झोळीत हा शब्द वापरतो, आपलं दान टाकायची. आणि त्याच दानावर सिंधुताई सपकाळांनी सरकारच्या मदतीशिवाय आपलं आयुष्य उभं केलं. सिंधुताई सपकाळांच्या त्या भिक्षा मागण्याच्या, दान मागण्याच्या, पदर पसरण्याच्या कृतीला त्यांनी, त्या स्वतःच म्हणायच्या, मी पदर पसरते, मी भीक मागते बाबा, मी स्टेशनवर भीक मागितली बाबा, त्याच म्हणायच्या. त्या कल्पनेला कोणी भीक मागितली म्हटलं तरी सुद्धा ती भीक इतकी उदात्त होऊन जाते की असं भिकारी व्हावं असं वाटतं. देवा तुझ्या दारी आलो होऊनी भिकारी, देवाच्या दारात सुद्धा भिकारी होऊन जावं आणि मागतोय काय, हवे तुझे दर्शन मजला नको गहू ज्वारी. अहो, देवाच्या दरबारात आपण गेलेलो, काहीतरी मागायला गेलेलो, अक्षरशः हाताची ओंजळ पसरून त्याची कृपा तर मागत असतो. त्यात भिकारी होणं ही कन्सेप्ट कशी आहे आणि त्याला कसं समजायचं हे आपण समजलं पाहिजे. नाही लक्षात येणार, काही लोकांच्या हे लक्षातच येणार नाही की भीक काय असते, भिक्षा काय असते. एखाद्या मुलाचा उपनयन संस्कार करायचा असेल तर त्यासाठी भिक्षावळीची वेगळी सोय केली जाते. पोरग हातात झोळी घेऊन आईच्या समोर उभं असतं आणि ओम भवती भिक्षां देही म्हणतं, आणि मग आई त्याला आपल्या हातानं पहिली भिक्षावळ वाढते आणि त्याला सांगत असते, बाळा आता ज्ञान मिळवायचं आहे, आता कर्तृत्व दाखवायचं आहे, आता अभ्यास करायचा आहे, आईचे लाड होणार नाहीत, ही तुला दिलेली मी भिक्षावळ आहे आणि मी यासाठी देते बाळा की आता तुला ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया ही अशीच भिक्षा मागून, माधुकरी मागून, भीक मागून घ्यायची आहे. आई सांगत असते. त्या भीक मागण्यातील मोठेपण समजायला वृत्तीचं आणि मनाचं तेवढं मोठेपण आवश्यक असतं. नाहीये त्या लोकांच्याकडं, नाहीये. चुकलात चंद्रकांत पाटील, तुम्ही चुकलात. चुकलात यासाठी चुकलात की त्या भिक्षावळीतल्या कल्पनेची उदात्त भावना ज्या लोकांना कळत नाही ना, त्या मीडियाच्या समोर तुम्ही बोललात. अहो, भिक्षेची कल्पना संतपीठाच्या तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या संत साहित्याच्या अभ्यासकांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. मला मान्य आहे तुम्ही बोललात त्यांच्यासाठी, पण ही दैत्य उभी होती ना तुमच्या समोर, मीडिया नावाची, ज्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि संघाच्या स्वयंसेवकांना कच्च खाण्याची सवय लागली आहे, कच्च खाण्याची. कारण हेच माध्यमासूर इतके मातलेत आणि ते मातलेत ते त्यांच्या मालकांनी दिलेल्या भिकेवरच. हे आम्हाला हे तरी द्या, हे आम्हाला ते तरी द्या, आमच्या फोनचं बिल भरा, आमची आई दवाखान्यात आहे तिचे पैसे द्या. माजलेत हे माध्यमासूर, मालकाकडून मिळणाऱ्या भिकेच्या पैशावर माजलेत. हीन दीन याचक वृत्तीने केलेल्या मागणीला हे भीक समजतात. एका उदात्त कल्पनेला भिक्षा म्हटलं जातं हे यांच्या गावी देखील नाही. त्यामुळे या माध्यमसुरांच्या समोर बोलण्यामध्ये चंद्रकांत पाटील तुम्ही चुकलात तुम्ही इथेच चुकलात. कारण यांना त्यातली उदात्त कल्पनाच माहीत नाहीये, त्या भिक्षावळीची उदात्त कल्पना माहीत नाहीये. पंडित मदन मोहन मालवीयांना महात्मा गांधी सक्सेसफुल बेगर कोणत्या उदात्त भावनेतून म्हणाले हे यांना समजणार नाहीये.
अहो, महर्षी धोंडो केशव कर्वे काय, कर्मवीर भाऊराव पाटील काय, यांनी आपल्या संस्था उभा करताना लोकांना त्यांचं दान मागितलं आणि म्हणाले, अरे तुमचंच आयुष्य सुधरवायचं आहे, तुमच्याच लेकरांचं आयुष्य सुधरवायचं आहे, म्हणून द्या. आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या हाकेला ओ दिली आणि त्यांच्या पदरात दान टाकलं. लोक जेव्हा संस्था उभी करतात ना, लोकसहभागातून, कसं आहे, आजकाल शब्दांचा वापर कसा करावा यावरच खूप खल होतोय, काम कसं करावं यावर नाही. कधीच होत नाही त्यावरती खल आपल्याकडे. तुम्ही भीक म्हणालात म्हणून आक्षेप व्यक्त केला जाऊ शकतो, पण त्यांनी उभारलेल्या कामाचं प्रचंड कौतुक करताना त्याचा अनुसर करावा यासाठी तुम्ही केलेली विनंती लोकांच्या लक्षात येत नसते. म्हणून चंद्रकांत पाटील तुम्ही चुकलात. तुमच्या निमित्ताने, तुम्ही निमित्त आहात, हो तुम्ही निमित्त आहात. चंद्रकांत पाटील एक निमित्त आहेत. यांना संघावरती, भाजपवरती तुटून पडायचं आहे आणि म्हणून यांना कुठे ना कुठे छिद्र शोधायचं आहे. घालबोट की फाट टराटरा, यासाठी हा सगळा उद्योग चाललेला आहे. यासाठीच तुम्ही बघा, जाणीवपूर्वक या सगळ्या प्रतिक्रिया कुठून येत आहेत, कोण उमटतंय, कोण बोलतंय. हो, या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे माझ्यासारखे माध्यमातले काही किरकोळ मीडिया चालवणारे लोकांच्या समोर पदर पसरून म्हणतायत, अहो हे चालवायचं आहे, पैसे द्या. हे मी म्हणतोय, कोणी जॉईनचं बटन ठेवलंय, कोणी आपला स्कॅन कोड देत आहे, कोणी अजून काही देत आहे, कोणी मागणी करत आहे. क्राऊड फंडिंग, क्राऊड फंडिंग हा शब्द किती गोंडस आहे बघा. अरे क्राऊड फंडिंग काय, भीकच आहे. मी स्वतः तरी सांगतोय की खाली जो नंबर दिला जातोय ना, तो मागण्यासाठीच दिलाय. ती भीक आहे आणि ती ओम भवते भिक्षांदेही म्हणून मागितलेली भीक आहे. आणि जनसामान्य ती भीक माझ्या पदरात घालताय. मी भिकारी असल्याचा अभिमान मला आहे. पण क्राऊड फंडिंगच्या नावाखाली स्कॅन करून पैसे द्या असं मागणारे स्वतःला भिकारी म्हणवत नाहीत. मी उदात्त काम करतो आहे, मला योगदान द्या म्हणतात. म्हणजे भिकेचं नाव बदलायचं आणि योगदान म्हणायचं, भिकेचं नाव बदलायचं आणि निधी म्हणायचं. मी भिकेला भिक्षा म्हणतो. जसं माझ्या आईनं उपनयन संस्काराच्या वेळी मला सांगितलं, बाळा ही भिक्षावळ आणि हेच ज्ञान मिळवण्यासाठी तुला हेच करावं लागणार आहे, भिक्षा मागून जगावं लागणार आहे, मग ज्ञान मिळणार आहे. तीच ओम भवती भिक्षांदेहीची जोडी आहे. त्यामुळे या प्रकाराला भिक्षा मागणे, भीक मागणे म्हणजे अवनत होणे नाही आहे. आपल्या सातत्यानं समाजाच्या कामासाठी जो जो निधी लागतो तो संकलित करून त्याचा उपयोग समाजकार्यासाठीच करणे, याला भिक्षा म्हणतात. आणि ही भिक्षा मागितली म्हणून आम्ही भिकारी ठरणार असू ना, तर असे भिकारी होणे आम्हाला कधीही मान्य आहे. अहो हे भिकारपण आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन मिरवू आणि जे जे म्हणून समाजाकडे योगदान मागायला गेले आणि ज्यांनी एक भव्य निर्माण केलं. अहो धन्य आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे, ज्यांनी शिक्षण संस्था लोकांना पैसे मागून उभा केल्या. धन्य आहेत कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांनी लोकांचं योगदान घेऊन शिक्षणाची सोय केली. धन्य आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, ज्यांनी पैशाच्या आधी मार खाल्ला लोकांचा, पण आपलं व्रत नाही सोडलं, लोकांच्याकडूनच पैसे घेतले आणि त्यांचीच लेकरं शिकवली. धन्य आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिक्षणाची दारं इथल्या वंचित लोकांना उभी केली. आणि त्यांचं भिकारी असणं, भिक्षा मागणं, निधी मागणं, क्राऊड फंडिंग मागणं, ज्याला आपण कोणताही शब्द देऊ, ते आमच्यासाठी अनुकरणीय आहे. त्यांच्याप्रमाणेच आम्हीही होण्याचा प्रयत्न करू. नमस्कार.